मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस आणि महादेव जानकर यांच्यामध्ये युती झालेली आहे. सर, काय सांगाल? राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आणि तुमची काँग्रेसची युती झाली, काय एकूणच पहिली प्रतिक्रिया आहे त्याविषयी काय सांगा? काही नाही. मुळात काँग्रेसची विचारधारा आणि आमची विचारधारा समसमानच आहे. थोडा आता फरक असा आणि इथं महानगरपालिकेला तसं आम्ही लोकसभेला एनडीए बरोबर होतो, विधानसभेपासून एनडीएचा आम्ही बरोबर नाही. आणि 31 मेला मी स्वतः राहुल गांधींना भेटायला गेलतो दिल्लीला. तिथूनच आमचं चाललं होतं. कालच्या आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शन लढवलं त्याही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या सर्व समविचारी पक्षाला बरोबर घेऊन लढलो. त्यात आम्हाला काही ठिकाणी विजय झाला आमचं आणि जिंकून बी आलो आम्ही. आणि आता ठरलोय किंवा आम्ही भाजपवर नसल्यामुळे आपण तर काँग्रेस किंवा मोठ्या प्लेअरवर कुठलं राहिलं पाहिजे म्हणून आम्ही काल स्वतः काँग्रेसवर चर्चा झाली आमची. आणि त्यांनी सांगितले की अलायन्सला आपण छोटे छोटे लोक एकत्र येऊन आपण एक इथं हे बनण्याचा प्रयत्न करू. आता प्रभाव सारा बीजेपीकडे आहे आणि आमचा प्रभाव उलट्या दिशेला आहे. उलटा आहे परंतु जनतेच्या हिताचा आहे. सुलटा असला तरी आम्हाला काही त्याचं हित आहे आणि एकमेकाचा आमचा पक्ष आहे. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या दृष्टीने आम्ही स्वतः काँग्रेसवाल्यांना सांगितलं की बाबा पवार साहेब असतील, सर्वच असतील, सर्व लोकांनी आपण एकत्र येऊन जर काही केलं तर उद्या इथं रिझल्ट चांगला लागेल. आणि बीजेपी पैशाचा अतोमात वापर करते, ईव्हीएमचा वापर करते, सत्तेचा वापर करते. तर त्याला तडजोड देण्यासाठी आपण साऱ्या वीक सेक्शननी एकत्र येऊन काही करता येईल का म्हणून आमची प्रायमरी काल चर्चा झाली आणि पॉझिटिव्ह चर्चा झाली आमची काँग्रेसवर. पॉझिटिव्ह चर्चा झाली असं म्हणतात, परंतु समाधानकारक असं जागा वाटपामध्ये काय चर्चा झाली की तुमच्या पक्षाला किती जागा आल्यात मुंबईमध्ये? काय नाही, अजून जागेबद्दलचं चाललंय आमचं. त्यांना आम्ही सांगितलं की 30-35 ते 40 जागेपर्यंत ऍडजस्ट होईल. पण जागा काय कमी मिळाली तरी काय एवढं ही नसतं. आमच्या जागेबद्दल काही भांडण होणार नाही. आम्ही जिथं रासपा विनिंग होते तीच जागा आम्ही घेणार किंवा जिथं काँग्रेस विनिंग होते तीच त्यांना सोडणार. आपण एकमेकाच्या क्रायटेरिया, विजयाचा क्रायटेरिया देखील आपण पकडला पाहिजे. अट्ट धरून आम्ही जागेसाठी काय आमची युती तुटणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ. तेवढ्या दृष्टीने लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, बीजेपीच्या विरोधामध्ये तुम्ही सर्व एकत्र लढलात, परंतु मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र लढताना दिसत नाहीये. उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या सोबत गेलेले आहेत, त्याविषयी काय सांगा? नाही, आता ते काय झालं ते प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो. आम्ही काँग्रेस बरोबर आहे. आता राज आणि उद्धव साहेब जरी सध्या निवडून आले, उद्या आमचे बी काय आले त्यांचे बी काय आले तर आम्ही एकत्र बसू ना, काय हरकत नाही ना विशेष म्हणजे. त्यामुळे ते काय फरक पडणार नाही त्यातून. त्यांच्या काही सीटा आल्या, आमच्या बी सीटा काय आल्या, आम्ही एकत्र मेयरच्या वेळेस आम्ही एकत्र येऊ शकतो, काय अडचण येणार नाही. काँग्रेससोबत शरद पवार गटाची सत्तेत चर्चा होते, पण युतीची अद्याप काही कुठं मुहूर्तमेढ दिसत नाहीये, कसं बघताय? पवार साहेबांचा पक्ष बी काँग्रेसवर येईल, काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यांची बी चर्चा चालू आहे आणि ती पॉझिटिव्ह चर्चा होईल. आतली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी, काँग्रेस आहे, राष्ट्रीय समाज पक्ष यांची अलायन्स होऊन जाईल, काही अडचण येणार नाही. जागेबद्दल थोडंसं होतं इकडे तिकडं, परंतु काही प्रॉब्लेम नाही येणार. पवार साहेबांचा पक्ष देखील काँग्रेसबरोबर 100% तुम्ही सर्व एक घटक पक्ष म्हणून एकत्र आला, तर बीजेपीचं असं मत आहे की आमचाच महापौर, महायुतीचाच महापौर मुंबईवरती होईल. आता सत्ता त्यांची आहे, पैसा त्यांच्याकडे आहे आणि ईव्हीएम मशीन त्यांच्या आहे, इलेक्शन कमिशनर त्यांचा आहे, म्हणून त्यावर ते एवढी गॅरंटी सांगत असतील. पण जनता आमच्यावर आहे ना, त्यांना वाटतच असेल एवढं हे, तसं नसतंय काय म्हणा. त्याची काही काळजी करू नका, आम्ही बी तयारीत आहे म्हणा. टिट फॉर टॅटला आम्ही तयार आहे. त्यांचा महापौर नाही होणारीची काळजी आम्ही चांगली घेऊ. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर. मी गुणवंत दांगा, DRV न्यूज, मुंबई.